सलमानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेच्या चौकशीत मोठा खुलासा। अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून आरोपींनी पंजाबमध्ये रचला हल्ल्याचा कट। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची वडोदरा कोर्टाकडून एका प्रकरणात निर्दोष मुक्तता। 1983 मधील आर्म्स ऍक्ट प्रकरणी दाऊद निर्दोष। रत्नागिरीमधील ठाकरे गटाच्या युवा सेना जिल्हा प्रमुखांना तडीपारीची नोटीस। विविध 7 गुन्ह्यांचा दाखला देत अजिंक्य मोरेंना नोटीस। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुणे दौऱ्यावर। मोदींच्या दौऱ्यापूर्वी एसपीजी कमांडोंकडून सभास्थळाची पाहणी। मोदींचा ताफा जाणाऱ्या मार्गाचीही केली पाहणी। शरद पवारांनी घेतलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन। प्रचार सभेनंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी पवार विठ्ठल मंदिरात। आढळराव पाटील 100% निवडून येणार। माझी प्रकृती सुधारल्यावर मी आढळरावांचा प्रचार करणार। दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य। ठाकरेंच्या प्रचार गीतामधील जय भवानी शब्दावरील बंदी कायम। ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळली। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी अनमोल बिश्नोई विरोधात लुकआउट नोटीस। बिश्नोईच्या अटकेसाठी गुन्हे शाखेची विशेष मोहीम। जळगावच्या चोपडा तालुक्यात उन्हाळी बाजरीच्या काढणीला सुरुवात। बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट। पुणे विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये लाक्षणिक वाढ। पुण्याहून दिल्लीसाठी दररोज 24 विमानं उड्डाण। पुणे महापालिकेकडे कोट्यावधींचा कर जमा। गेल्या 26 दिवसात 253 कोटी रुपयांचं उत्पन्न। सीबीएसई परीक्षा आता वर्षातून 2दा होण्याची शक्यता। शिक्षण मंत्रालयानं सीबीएसईला आदेश दिल्याची सूत्रांची माहिती। मालेगाव शहरात स्वाईन फ्लूचा शिरकाव। माजी कृषी अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यू झाल्यानं खळबळ। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। तुळजाभवानी मंदिराचं शहाजीराजे महाद्वार 8 दिवसानंतर भाविकांसाठी खुलं। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। कूलरचा शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातली सुकळी खुर्द गावातली घटना। इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खासगी बस दरीत कोसळली। जळगाव जामोद बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटातली घटना। 20 ते 25 जण जखमी। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला आग। सर्व प्रवासी सुखरूप। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। आणि शहापूरहून मुरबाडच्या दिशेनं जाणारा मालवाहू ट्रक घोरपडी नदीच्या पुलावरून उलटला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।